हॅलो, नमस्कार. मी नैना. माझ्या या नैनाज ब्लॉग मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर माझं जुनं ब्लॉग चॅनल होतं, जे मी कंटिन्यू करत आहे. 1 वर्ष चॅनल बंद होतं. काही कारणास्तव मी चॅनल बंद ठेवलेलं. तर मी आता परत नवीन जोमानं हे चॅनल सुरू करत आहे. तर प्लीज, प्लीज, प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ सगळे बघा आणि हाही व्हिडिओ पूर्ण बघा. मी इथून पुढं माझ्या व्हिडिओमध्ये माझं डेली रुटीन, रेसिपीज, हेल्थ केअर आणि जर अजून काही मला पॉझिटिव्ह गोष्टी पाहायला मिळाल्या, तर त्याही मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. तर असे छान-छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा आणि याआधी जसं मला प्रेम दिलं, तसंच यानंतरही द्याल हीच अपेक्षा करते. तर मी आज अळूवड्यांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तीही बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर म्हणजे इथून पुढं नेहमी आज 1 जानेवारी आहे, तर या नवीन वर्षापासून मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करत आहे. तर इथून पुढे माझे असेच छान-छान व्हिडिओ येतील. तर नक्की बघा आणि तुमचं प्रेम माझ्यावर कायम असू द्या. धन्यवाद. पहिल्यात आळूची पाने लागल्यात. आळूवड्या कर की. मग जा की बाळा, आळूची पानं तर काढून आण जा. हे घे मम्मी, चांगली धुवून आणलोय. आता अरुणला आळूची पानं आणून दिले म्हणजे काय, आळूवड्या तर करायलाच पाहिजे. तर आळूवड्या कसं करायच्या ते आता आपण बघूया. 7-8 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि लसूण याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, जो थोड्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घालून बनवलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे. चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. 1 चमचा भरडलेले धने तसेच 1 चमचा मोठे जिरेही यामध्ये मी घालणार आहे. आळूवड्या खमंग होण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा ओवा हातावर थोडासा चोळून घालणार आहोत. तसंच त्यामध्ये पांढरे तीळ थोडेसे भाजून घेऊन तेही 1 चमचाभर घालून घ्यायचे आहेत. आता हे सर्व पीठ पाणी न घालता आधी एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व पीठ मिक्स झाल्यानंतर त्यात थोडं-थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेणार आहोत. बेसनची पोळी किंवा आपण भजी काढताना ज्या प्रकारे पीठ भिजवतो, त्याच प्रकारे हे अळूवड्यांसाठी लागणारं पीठ आपण भिजवणार आहोत. मी यामध्ये सोडा घालत नाही. कुणाला हवा असेल तर त्या घालू शकतात. त्यानंतर थोडा वेळ पीठ झाकून ठेवायचं आहे. या अळूवड्याची पानं जी आपण स्वच्छ धुवून घेतली आहेत, आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व पानांचे देठ काढून घेणार आहोत. देठ काढल्यामुळे अळूवड्यांच्या पानांना जेव्हा आपण बेसन लावणार, तेव्हा ते फोल्ड व्हायला मदत होते. नाहीतर देठ मोठे असल्यामुळं फोल्ड होताना पानं फाटतात. त्यामुळे रोल करायचा आहे म्हणून मी सर्व पानांचे या प्रकारे देठ काढून घेतलेले आहेत. आता उरलेल्या पानांवर ज्या बारीक शिरा असतात, त्याही आपण लाटण्यानं लाटून घेणार आहोत. यामुळं पानं मऊ होतात आणि अजिबात फाटत नाहीत. ही पानं थोडीशी जाड आणि मोठी असतात. त्यामुळं असं लाटण्यानं थोडंसं लाटून घ्यायलाच लागतंय. तर तुम्ही जर अळूवड्या करणार असेल तर या प्रकारे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही सर्व पानं लाटण्यानं लाटून घ्या. मी आधी अर्धा तास चिंच भिजत घातलेली. आता ही चिंच आपण या पानांना लावून घेणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण पानाला आता चिंच लावून त्यावर आपण जे भिजवलेलं बेसनचं पीठ होतं, ते आता यावर लावून घेणार आहे. एकावर एक पान ठेवून त्यावर पहिला चिंच आणि त्यानंतर बेसनचं पीठ लावून घ्यायचं आहे. आमच्या घरी सर्वांनाच अळूवड्या फार आवडतात. स्पेशली साहेबांना तर खूपच आवडतात. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे अशा स्पेशल अळूवड्या म्हणजे दुपारच्या जेवणाला एक वेगळीच चव येते आणि जेवण 2 घास जास्तही जातात. तर या पद्धतीनं सर्व अळूच्या पानांना मी थोडीशी चिंच आणि बेसनचं पीठ लावून घेऊन या प्रकारे मी रोल करणार आहे. तुम्हीही कोणत्या वेगळ्या पद्धतीने अळूवड्या करत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. पण या पद्धतीनेही केलेल्या अळूवड्या खूपच छान होतात आणि त्याला लेयरही खूप चांगले येतात. तर अळूवडीचा हा रोल झालेला आहे. रोल खूप मोठा झालेला आणि चाळणीमध्ये रोल बसणार नाहीत म्हणून मी त्याला मधून कट केलं
आणि जी उरलेली पानं होती त्यांनाही एकमेकावर घालून चिंच लावून घेतली आणि त्यानंतर बेसनचं पीठही लावून घेतलं. एकमेकावर पानं ठेवल्यामुळं खूप छान लेयर बनतात आणि तळल्यानंतर ज्या अळूवड्या जेव्हा आपण तळेन तेव्हा खूप क्रिस्पी आणि तसे ते लेयर्स इतके सुंदर दिसतात, तर खाताना खूपच मजा येते. तर उरलेल्या सर्व पानांना मी या प्रकारे जे बेसनचं पीठ उरलेलं होतं, ते सर्व लावून 15 मिनिटांसाठी वाफ दिलेली आहे आणि चाकू घालून मी टेस्ट करून बघितलंय, की चाकूला काहीही चिकटलं नाही. म्हणजे आपले रोल चांगले शिजलेले आहेत. आता पूर्णपणे थंड झाल्यावर याच्या वड्या कापायला घ्यायच्या आहेत आणि या प्रकारे जसं मी व्हिडिओ दाखवलेला आहे, या प्रकारे सर्व जे रोल बनवलेले आहेत, त्यांच्या आळू वड्या बनवून घ्यायच्या आहेत. त्यांचे सर्व रोल किंवा त्यांच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत. तेल गरम करायला ठेवलेलं तेल छान गरम झालंय. आता त्यात एक-एक आळू वडी सोडून कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूंनी परतून खमंग अशा अळूवड्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. आतपर्यंत त्या फ्राय झाल्या पाहिजेत आणि त्यामुळे त्यांचे लेयर खूप छान दिसतात. तर दुपारची वेळ होतच आलेली, जेवणाचं टायमिंग झालेलं. मुलं पृथ्वी शाळेला गेलेला, आर्यन घरी होता. आर्यन लेट जाणार होता. तर आर्यन आणि मी जेवण करायचे होतो. तर आपल्या अळूवड्या होत आहेतच. आता अळूवड्या झाल्यानंतर आम्ही दोघंही जेवण करून मी दुकानमध्ये जाईन, आर्यन जाईल शाळेमध्ये. तर उरलेल्या या अळूवड्या मी फ्राय करून घेणार आहे. गाळून काढताना चांगलं तेल गळल्यानंतरच अळूवड्या काढून घ्यायच्या आहेत. नाहीतर खूप तेलकट व्हायला नको. तर बघू शकता किती सुंदर लेयर आलेले आहेत. तर अळूवड्या तयार झालेल्या आहेत. मी आणि आर्यन जेवून घेतो. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्लॉग घेऊन आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, की मी पुन्हा व्लॉग सुरू करते. हे लोकांना समजू देत. तर चला बाय बाय. पुन्हा भेटूया.